नमस्कार मित्रांनो, मी स्वतः मोसंबी उत्पादक शेतकरी. माझ्याकडे 5 वर्षांचे झाड आहे. तर मित्रांनो, हे बघा मोसंब्या एकदम अशा भरपूर मोसंब्या लागलेल्या आहेत. हे बघा एका फाटीला किती 8 मोसंब्या आहे बघा. हे असे झुमके मोसंब्या आहे बघा. ह्या मोसंब्या मोजून घ्या. तर मित्रांनो, माझा मोसंब्याविषयी सांगण्याचा एकच उद्देश आहे की आपल्याला मोसंबी पिकवता येते पण विकवता येत नाही. याबद्दल आपल्याला भाववाढ ही प्रामुख्याने शेतकऱ्याला पाहिजे. भाववाढा नसल्यामुळं शेतकरी मोसंब्या ह्या त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त टाईम ठेवतात व मोसंब्याची ही या प्रकारे नुकसान होते. तर मित्रांनो, हे बघू शकता. आता तुम्ही ह्याच फाटीला बघितलेले आहेत. हे बघा मोसंब्यावर भरपूर अशा मोसंब्या आहेत. तर तुम्ही विचार करा, ह्या खाली पडलेले मोसंब्या मोजून घेऊ आपण. बघा 5, 6, 7, 8, 9, 10, 11. हे बघा भरपूर अशा मोसंब्या पडलेल्या आहेत खाली पण. तर ह्या केवळ मोसंबीला भाव नसल्यामुळं आणि त्यांच्या तोडणीच्या पलीकडे कालावधी दिल्यामुळं ह्या मोसंब्या खाली पडलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, एकदम भरपूर मोसंब्या आलेल्या आहेत. हे बघा. तर हे मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचे खूप हाल आहेत. मोसंब्या भरपूर प्रमाणात खत, औषध, नियोजन करून मोसंब्या पिकवलेल्या आहेत. आणि या मोसंब्याची गळ व्हायला लागलेली. आणि या गळीसाठी आतापर्यंत कोणताही तज्ज्ञ मोसंबी गळ हे थांबवू शकलेला नाही. तर मित्रांनो बघा, आपण असं लाख मोलाचं पीक पिकवतो आणि मोसंबीची ह्या प्रकारे नुकसान होते. भाव न मिळाल्यामुळं या प्रकारे नुकसान झालेली हे माझ्या स्वतःच्या शेतीमधील मोसंबी. तर बघा मित्रांनो, एकदम भरपूर मोसंब्या लागलेल्या आहेत. पण भाव नसल्यामुळं माझं कळकळीचं सांगणं एकच आहे की हे फक्त एखाद्या शेतकऱ्याने सांगितले 8 लाख झाले आणि 10 लाख रुपये झाले समजा मोसंबीचे, तर त्याच्या सांगण्यावर न जाता तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघून घ्या शेतकरी मोसंबी शेतकऱ्याचे हाल आणि नंतर मोसंबीची बाग लावा. तर बघा मित्रांनो, ह्या झाडाला मोसंब्या किती आणि खाली गळालेल्या किती. हे बघा. आज मित्रांनो 6 जानेवारी 2025 चा दिवस आहे मित्रांनो. आणि मोसंबीला आज मार्केटला, जालना मार्केटला जर भाव बघितला गेला तर 8,000पासून तर 12,000पर्यंत प्रति टन भाव आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक क्विंटल एका टनासाठी काढता असतो मित्रांनो. तर बघून घ्या, सरासरी जरी आपण पकडली तर 9 ते 10,000 रुपये टन. तर 10,000 रुपयासाठी आपल्याला 11 क्विंटल असा माल द्यावा लागतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला मोसंबी तोडणी भाडं आलं, त्याच्यानंतर काढता आला. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये मोसंबी शेतकऱ्याचे खूप कष्ट आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात पैसा नाही. त्याच्यामुळं नवीन झाडं लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे मोसंबी शेतकऱ्याचे प्रत्यक्ष स्वतः जाऊन मोसंबीची पाहणी करणे व माहिती घेणे आणि त्यावेळेसच मोसंबीचे झाडं लावणे हे माझ्या मते फायद्याचे ठरतील. आता 2024 मागील उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये भरपूर लोकांनी झाडं काढून टाकले. तर झाडं काढून टाकण्याचा उद्देश हाच की मोसंबीला भाव नसणे व काळाअभावी पाणी कमी पडणे
पाणी कमी पडल्यामुळं मी स्वतःच उन्हाळ्यात एप्रिल मे जून ह्या महिन्यामध्ये टँकरनं पाणी घातले. टँकरनं पाणी घालून हे झाडाचे संगोपन केलं. पण मित्रांनो, ह्या झाडापासून आपण आतापर्यंत कोणतंही उत्पन्न घेतलेलं नव्हतं. आता पहिलंच वर्षी, पण पहिल्या वर्षातही भाव नाही. भाव नसल्यामुळे बघा मोसंब्या वेळेअभावी जागेवरच झाडालाच गळत आहे. खाली बघून घेऊ शकता. तर हे नवीन शेतकऱ्यांनी हे सगळ्या बाबी जाणून घेणं महत्त्वाचे आहे. आणि नंतरच मोसंबी बगीचा लागवड करणं माहितीनुसार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं नवीन शेतकऱ्यांनी 8 किंवा 10 लाख रुपये असे एखादा शेतकरी सांगतोय आणि आपण लागवड करतोय असं काही करू नका. प्रत्यक्ष तुम्ही मोसंबी शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जा व माहिती घ्या. तर बघा भरपूर असं पिकवलं आपण, पण हे बघा गळ. तर अशी मोसंबी शेतकऱ्याची कहाणी मित्रांनो. माझ्याकडे 200 झाड आहे. सगळे आपल्याकडे 600 झाड आहे, पण माझ्याकडे 200. तर हे पूर्ण झाड ह्या प्रकारे झालेले आहेत. बघा मित्रांनो, जमिनीला टेकलेले आहेत. एकदम असं माल भरपूर असं प्रमाणात लागलेला आहे. हे बघा फाट्या मोडा लागलेले आहेत. बघा, तर ह्या गळीला काहीच पर्याय नाही आतापर्यंत. त्याच्यामुळं आपण सर्व माहिती घेऊन मोसंबी लागवड करावी, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला. आणि याच्यातल्या एक मित्रांनो, आता भरपूर प्रमाणे ह्या प्रकारे मुंगू एक रोग आहे. म्हणजे मोसंबीचं जे बाहेरील आवरण असतं कातळ्याच्या साईडचं, हे काळ्या कलरचं पडतं. तर याच्यासाठी किती फवारण्या केल्या तरी ते काही दुरुस्त होत नाही. ते एक मोसंबीला आल्याच्या नंतर 2 मोसंबीला, 4 मोसंबीला किंवा पूर्ण झाडाला हे बघा ह्या प्रकारे. तर ह्या मोसंबीची जी किंमत आहे समजा, तर अर्धी किंमत डायरेक्ट अर्ध्याच्या कमी असे हे 8 रुपये किलो गेली तर आपली ही 3-4 रुपये किलो जाऊ शकते. म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या मोसंबी पिकामध्ये शेतकऱ्याचे भरपूर नुकसान आहे. आणि फवारण्या करू शेतकरी ही एकदम खर्च करून एकदम हे झालेले आहेत, बेजार झालेले आहेत. तर मोसंबी लागवड करताना प्रामुख्याने आपण ज्या जुने शेतकरी जो कोणी बाता हाणीत नाही त्यांची माहिती घेणं, मोसंबीविषयी सर्व माहिती घेणं आणि लागवड करणं खूप गरजेची. तर आपण मित्रांनो बघितले मोसंबीची गाथा, यशोगाथा. तर यशोगाथा नसून ही एकदम कळकळीची गाथा असं आपण नाव द्यायला काही हरकतच नाही. तर मित्रांनो, या प्रकारे आपल्या मोसंबीविषयी आम्ही आपल्याला 4 शब्द सांगितलेत. तर आपण आपल्या जवळील ज्या शेतकऱ्याला मोसंबी लागवड करायची त्यांनी 4 वेळेस विचार करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.